हाय हॅलो नमस्कार सर्वांना। तर आज आपण एकदम चविष्ट आणि अप्रतिम अशी शिरवल्याची चटणी बघणार आहोत। तर याला काही ठिकाणी दोडकासुद्धा म्हणतात। तर त्याची आपण आज चटणी बनवणार आहोत। ही चटणी इतकी टेस्टी होते की तुम्ही एक भाकरी खायची सोडून दोन भाकरी खाल, ही माझी गॅरंटी आहे। खूपच टेस्टी होते ही चटणी। तर शिरवले भाजून घ्या चांगले असे, ते शिरवले भाजत ठेवा आणि एका साईडला आपण वाटण प्रिपेअर करू। तर मिरची आणि लसणाचा मी ठेचा बनवून घेतला। एका साईडला मी कांदा यामध्ये तुम्ही भरपूर घाला, उभा कट करून असा। आणि त्यानंतर आपले शिरवले आहेत ते चांगले असे व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता। चांगल्या प्रकारे तुम्ही त्यांना उलट पलट करून असे गॅसवर नाहीतर चुलीवर भाजून घ्या। आणि त्यानंतर आपल्याला त्याची स्किन रिमूव्ह करायची आहे। तर शिरवले चांगले भाजल्यानंतर त्याची जी आउटर लेअर आहे काळी झालेली म्हणजे भाजलेली, ती काढून टाकायची आहे आपल्याला। तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे काढत आहे तिला। ती काढल्यानंतर आपल्याला त्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे पेस्ट करून। त्यानंतर एका साईडला मी एका पॅनमध्ये ऑइल गरम करत ठेवलं आणि त्यामध्ये जिरा आणि कढीपत्ता चांगला असा तडतडू दिला। त्यानंतर त्यामध्ये आपण जे स्लाइस करून घेतलेले अनियन्स आहेत ते त्यामध्ये ॲड केलं होते आणि त्याला चांगले असे भाजून घ्यायचे आहेत। अनियन्सला म्हणजे तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत। आणि चांगले असे अनियन्स भाजल्यानंतर आपण जो ठेचा प्रिपेअर करून ठेवला होता तो तुम्ही यामध्ये ॲड करा आणि त्याला देखील चांगला असा भाजून घ्या, जेणेकरून लसणाचा जो कच्चा वास आहे तो निघून जाईल। आणि अशा प्रकारे तुम्ही भाजून घ्या। त्यानंतर पेस्ट वगैरे सगळं भाजल्याच्या नंतर त्यामध्ये शेवटून तुम्ही टोमॅटो आणि त्यानंतर थोडंसं सॉल्ट ॲड करा आणि हळदी पावडर यामध्ये ॲड करा। बाकी कोणतेच मसाले यामध्ये ॲड करायची गरज नाही। सॉल्ट आणि हळदी पावडर इनफ आहे त्यासाठी, कारण की शिरवल्याची चटणीची एक स्वतःची एक टेस्ट असते, त्यामुळे दुसरे स्पायसेस यामध्ये ॲड करायची गरज नाही। तर चांगले असे मसाले तुम्ही भाजून घ्यायचे आहेत। त्यानंतर झाकण देऊन या मसाल्याला शिजवून घ्या, जेणेकरून जो ऑइल आहे मसाल्यामध्ये तो रिलीज झाला पाहिजे आणि टोमॅटोसुद्धा सॉफ्ट झाले पाहिजेत। टोमॅटो सॉफ्ट झाल्याच्या नंतर आपल्याला आपण जी प्रिपेअर करून ठेवलेली शिरवल्याची पेस्ट आहे भाजलेल्या शिरवल्याची, ती यामध्ये ॲड करायची आहे। आणि जास्त पाणी ॲड करू नका, थोडंसंच पाणी यामध्ये ॲड करायचं आहे, जेणेकरून आपली जी चटणी आहे ती खाली चिटकणार नाही आणि तिला चांगली अशी ती शिजवून निघेल। तर मसाला भाजल्याच्या नंतर लगेच ती पेस्ट ॲड करून आपल्याला चांगली अशी भाजून घ्यायची आहे। त्यानंतर ह्या चटणीला जास्ती वेळ लागत नाही, फक्त शिरवले भाजायलाच वेळ लागतं। त्यानंतर आपली चटणी 2 ते 3 मिनटातच रेडी होते, कारण की आपण ऑलरेडी तिला भाजलेले असल्यामुळे जास्ती वेळ शिरवल्याला शिजवायची गरज नाही। आपण वांग्याचं भरतं कसं बनवतो तशा प्रकारे देखील तुम्ही हिला बनवू शकता, कारण की शिरवले भाजल्यामुळे ते पूर्णपणे असे शिजले जातात। त्यानंतर आपल्याला ह्या चटणीला 1च मिनटं शिजवून घ्या ॲड केल्यानंतर तुम्ही, आणि वरून चांगली अशी कोथिंबीरने गार्निश करा आणि भाकरीसोबत नाहीतर चपातीसोबत हिला सर्व करा। खरंच खूपच टेस्टी होते ही चटणी, तुम्ही घरी एकदा नक्की बनवून बघा। आमच्या घरी तरी ही चटणी सर्वांना खूप आवडते। तुम्ही देखील ही चटणी एकदा घरी नक्की ट्राय करा आणि तुमच्या फॅमिली फ्रेंड्ससोबत हिला एन्जॉय करा। तर ही चटणी तुम्हाला कशी वाटली याचा रिव्ह्यू द्यायला कमेंट सेक्शनमध्ये विसरू नका। तर अशाच नवीन नवीन रेसिपीजसाठी आपल्या लॉ विथ शेफ या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की आता मी नवीन नवीन रेसिपीज आहेत त्या तुमच्यासाठी अपलोड करणार आहे आणि एकदम गावरान पद्धतीच्या सुद्धा रेसिपी आपल्या चॅनलवर येणार आहेत। तर सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या लॉ विथ शेफ या चॅनलला, आणि ही चटणी एकदा नक्की बनवून बघा। तर आजच्यासाठी एवढंच। ओके, बाय गाईज, सी यू सून नेक्स्ट व्लॉग अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओज।